हे छान असं सगळं परतून घ्यायचं. कोबी, पिवळी शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची आणि कांदा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पनीर चिली बनवणार आहोत. डीमार्टमधून ह्या बघा छान अशा ढोबळ्या मिरच्या आणल्या होत्या. 2 दिवस झाला आणल्यात, तर त्याचं काय मला करायला झालं नाही. ही बघा, ही पिवळी आहे, ती हिरवी आपली जी नेहमी आपण आणतो ती, आणि ही लाल मिरची होती. हे बघा, ही लाल होती, त्यातली मी अर्धी वापरली, अर्धी ठेवली. तर चला म्हटलं, इतक्या छान मिरच्या आणलेल्या आहेत, त्याचं काहीतरी करूया. तर मी हे 100 ग्रॅम पनीर आणले, बाहेरूनच आणले. 100 ग्रॅम पनीर आहे, हा कांदा, ही लाल शिमला मिरची आहे, कोबी, आणि ही पण मी चिरून घेणार आहे, अर्धी अर्धी घेणार आहे, पूर्ण नाही. आणि हे बघा, हे आलं, लसूण आणि 2-3 मिरच्या खूप तिखट आहेत त्या, तर त्या 4च घेतल्यात मिरच्या. मीठ घालून ते कुटून घेते आणि मग आपण करायला घेऊ. मिरच्या चिरून घेते ह्या. हे बघा, ही हिरवी मिरची पण कापून घेतली, आणि ही पिवळी, आणि ही लाल आधीच चिरलेली मी पनीर पण कापून घेतलेले. ही मीठ, मिरची, लसूण, आलं चेचून घेतले. हे बघा, हे रेड चिली सॉस आहे, हे ग्रीन चिली सॉस, आणि सोया सॉस. ह्यातलं थोडंसं मी ह्यात वापरणार आहे. आधी आपण पनीर परतून घेऊ तेलामध्ये. पनीरमध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घालणार आहे. हे पीस बघा, असे उभे कापून घेतलेत मी असे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचे 2 तुकडे पण करू शकता. मी असे उभे कापून घेतले. यात थोडंसं कॉर्नफ्लोअर घालूया. हे आपण आता फ्राय करून घेऊया. हे हलक्या हाताने परतून घ्यायचं, नाही तर मग पनीरचे तुकडे होतात. हे असं फ्राय करून घेतले. अजून जरा थोडंसं ब्राऊन कलर होऊ द्यायचा, आणि मग हे एकीकडे काढून ठेवू, आपण उतरून ठेवू. एवढं असं ब्राऊन कलर झाला चांगला. परतून घेऊ आपण हे सगळं. कांदा घालते आधी. एक करून सगळं परतून घ्यायचं. ते आपण शक्यतो फक्त हिरवीच ढोबळी मिरची आणतो. शिमला मिरची म्हणतात, कोणी ढोबळी मिरची म्हणतात. मला ह्या मिळाल्या होत्या लाल, हिरवी मिरची आणि पिवळी, 3 कलरच्या.
मला खूप आवडल्या म्हणून मग मी घेऊन आली. तर म्हटलं चला त्याचं काहीतरी करूया आपण. ते बघा हलकासा ब्राऊन झाला कांदा. आता मिरच्या एक एक करून टाकून द्यायच्या त्यात. हे सगळं चांगलं परतून द्यायचं. हे बघा हे असं परतलंय. गॅस बारीक केलाय. आता आपण त्यात ते मीठ मिरची वगैरे कुटून घेतलेलं ते टाकते. जास्त नाही टाकत, जरा जास्त मिरची तिखट आहे. आणि 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतले मी, यात पाणी टाकून त्याची पेस्ट करणार आहे. आणि 1 चमचा हे सगळे सॉस घालते. दाखवते तुम्हाला. हे बघा हे ग्रीन चिली सॉस. रेड चिली सॉस. आणि सोया सॉस थोडं किंचित कमी घालते जरा, कारण जास्त घातलं की ते आंबट होतं. हे बघा थोडं जरा कमी घातलं. आता हे परत आपण एकजीव करू चांगलं. आता त्यात ते पनीर घालायचं आणि मग ते कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची. कॉर्नफ्लोअरची पेस्ट केली मी, त्याच चमच्याने केली म्हणून तसा दिसतोय तो चमचा. आता मी पनीर घालते त्यात. कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालते आणि हलक्या हलक्या हाताने हलवून घ्यायचं, कारण पनीर तुटण्याची शक्यता असते. हलवून घेते चांगलं हळूहळू. बाहेर आपण जेव्हा खायला जातो तेव्हा त्या बाहेरच्या वस्तूंमध्ये शक्यतो अजिनोमोटो वगैरे नको त्या वस्तू घातलेल्या असतात. त्याऐवजी आपण अशी घरी पण करून खाऊ शकतो. अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते ह्या चिली पनीरला पण. एकदा करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असं हे आपलं पनीर चिली.